आजचा व्हिडिओ पाहूया. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचंय, आता आपण बघा कोडिंग आणि डिकोडिंग याची सिरीज पाहत आहोत. कोडिंगचे आपण पार्ट 1 पाहिला, पार्ट 2 पाहिला, काल पार्ट 3 पण पाहिला, आज बघणार आहोत आपण पार्ट 4. आता पार्ट 4 मध्ये काय आहे, त्यात कोणत्या प्रकारचे गणित आहेत, कोणते सम्स आहेत ते आता आपण बघणार आहोत. आता या पार्टचं नाव काय ते आपण पाहूया. बघा, कोडिंग अँड डिकोडिंग ट्रिक्स पार्ट 4, डिजिट्स फॉर डिजिट्स. म्हणजे डिजिट्स फॉर डिजिट्स म्हणजे नंबर टू नंबर. ह्या ठिकाणी काय आहे, सगळे नंबरिंगचा गेम आहे. आता बघा, हे नंबर आपण सॉल्व्ह करताना व्यवस्थित लक्ष द्यायचंय. आता बघा, हे नंबरिंग करताना आपण काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्यावेळेस आपण एखादं गणित सोडवतो, एखादं सम सोडवतो, त्यावेळेस त्या नंबर मध्ये बाबा त्यांचं ऍडिशन आहे का, सबट्रॅक्शन आहे का, मल्टिप्लिकेशन आहे का, डिव्हिजन आहे का, स्क्वेअर आहे का, क्यूब आहे का, हे बघणं गरजेचं आहे. हे जर तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं तर तुम्ही असे क्वेश्चन सोडवू शकता. चला आपण बघूया की पहिला क्वेश्चन आपल्याला काय दिलाय ते आपण पाहूया. काय बघा, इन अ सर्टन कोड लँग्वेज इफ 62 इज इक्वल टू 14, 47 इज इक्वल टू 15, 95 इज इक्वल टू 23, देन 38 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता हा क्वेश्चन 2020 मध्ये स्कॉलरशिप एक्झाम मध्ये आला होता. म्हणजे हा एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन आहे, त्यामुळे खूप हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बघा, आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, आता आपण याचा विचार करणं गरजेचं आहे. 62 ला 14 कशा प्रकारे आलू शकतो. मग आपण आता काय करायचं बाबा, ऍडिशन करून बघूया किंवा सबट्रॅक्शन करून बघूया. 6 आणि 2 8 होतात, पण इकडे जर 14 आहे, मग आपण मायनस, आता हे जर बाबा स्क्वेअर केला तर जमणार आहे का आपल्याला. स्क्वेअर करून जर केलं तर 36 येतं. मग नाही जमत. मग आता आपण काय डोकं लावलं पाहिजे, काय आलं असेल, हे कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. तर बघा, एकदम सिंपल आहे, काय अवघड नाही. मग अशी सांगितलं तुम्हाला ऍडिशन करायचंय. मग आता ऍडिशन आपण कशी करणार आहे, 6 आणि 2. आता बघा, या ठिकाणी काय करायचं, 6 आणि 2 चे ऍडिशन करा तुम्ही. काय येणार आहे, 6 प्लस 2. आता 6 प्लस 2 केले काय येणार आहे, 8 येणार आहे. मग आपल्या 14 ला किती कमी पडतात, अजून 6 कमी पडतात. मग इथे 6 आहे, म्हणजे 6 परत एकदा ऍड करा, 14 झालं. मग आता हा सगळ्यांना लागू होतं का हे बघणं गरजेचं आहे. आपण आता हे जे केलंय ते सगळ्यांना लागू झालं तर सोडवायचं, नाही तर सोडवायचं नाही, कारण ह्यामध्ये ट्रिक्स आपण आपल्या पद्धतीने वापरायचे असतात. आता या ठिकाणी काय, 47 म्हणजे मी काय सांगितलं, 4 प्लस 7. आता 4 प्लस 7 किती झाले रे, 11 झाले. बरोबर आहे. मग आता मी काय सांगितलं, तर हा पहिला नंबर त्यामध्ये ऍड करा. मग पहिला नंबर जर ऍड केला तर 11 प्लस हे 15 आहे का, आहे. म्हणजे हा लागू होतो का, तर हा आपला लागू होतो. आपण त्या थर्डला पण चेक करूया होतं का. आता 9 प्लस 5 किती झाले, 14. पहिला नंबर ह्यात ऍड करा, पहिला नंबर ऍड केला आपण, काय झालं मग 23 आहे का, ओके. म्हणजे आपल्याला हा रूल एकदम ओके आहे, आपली ट्रिक जी आहे ते योग्य दिशेला आहे. मग आता आपण काय करायचं आहे, 38 ला काय, 3 प्लस 8 झाले 11. पहिला नंबर कोणता आहे, 3, त्यात ऍड करा, म्हणजे किती झाले 14. आता 14 किती नंबरचा आपल्याला आहे, 14 किती नंबरला आहे, तर 14 आपल्याला दिसते तर 2 नंबरला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण सोडू शकतो. बघा, आपण काय केलं, ऍडिशन करून बघितलं. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, तो नंबर बघून आपण आपली आयडिया, आपला स्मार्टपणा या ठिकाणी दाखवायचा आहे. आता आपण एक सम बघितलं, आता आपण दुसरं सम बघूया. सम बघितलं आपण, पहिल्या सम मध्ये ऍडिशनची ट्रिक वापरली आणि आपण सॉल्व्ह केली. आता आपण सेकंड सम बघणार आहोत. कोणता आहे सेकंड सम बघूया आपण. In a code language, 5 is called 4, 3 is called 7, 4 is called 2. Then, in the same language, 4 plus 3 into 5 is equal to question mark. How much? हा क्वेश्चन 2018 मध्ये 2018च्या स्कॉलरशिप एक्झाम मध्ये आला होता. मग बघा, पहिल्यांदा आपल्याला काय काय दिले ते व्यवस्थित लिहून घेणं गरजेचं. काय दिले, 5 is equal to 4. ओके. त्यानंतर काय दिले त्यांनी, 3 is equal to 7. त्यानंतर काय दिले त्यांनी, 4 is equal to 2. हे दिलेलं आहे. आपल्याला काय करायला सांगितलंय, 4 प्लस 3 इंटू 5. ओके, हे आपल्याला करायला सांगितलेलं आहे. मग आता हे आपण सॉल्व्ह करायचं आहे. बघा, इथं घाई करायची नाही. इथं 4 प्लस 3 इंटू 5 करत बसायचं का, म्हणजे असं जर केलं आपण, काही जण असं करतात, 35 करतात. 35 जर असेल तर मग काय 15 इंटू 4 असं करतात आणि 60 आन्सर सांगतात ह्या ठिकाणी. 60 आहे का आन्सर याचं, नाही. ह्या ठिकाणी बघा, ह्या लँग्वेज मध्ये हे नंबर आपल्याला युज करायचे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग बघा, त्यांच्या पद्धतीने आपण लिहून घ्यायचं आहे. 5 ला काय दिलेलं आहे इथं, 5 च्या ठिकाणी 4, इथं मल्टिप्लिकेशन. 3 च्या ठिकाणी काय दिलं रे, 7. ओके, प्लस 4 च्या ठिकाणी काय दिलेलं आहे, ठिकाणी 4 च्या ठिकाणी दिले 2. 4 च्या ठिकाणी काय दिले, 2 दिलेलं आहे. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा की बरेच जण त्यात परत अजून काही करतात. काय करतात, ह्या दोघांचं ऍडिशन काय होतं, 9.
9 4 36 असं करतात. मग ऑप्शन नंबर 2 असं ओके म्हणतात, पण हे चुकीचं आहे. हे काय आहे? चुकीचं आहे, हे रॉंग आहे. मग आपल्याला काय करायचं रे? आपल्याला काय दिले त्या पद्धतीने आपण हे व्यवस्थित हे करून घ्या. पहिल्यांदा आपला बोर्ड मार्कचा रूल आहे, त्या बोर्ड मार्कच्या रूल नुसार पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करणं खूप इसेन्शियल आहे, गरजेचं आहे. मग पहिल्यांदा तुम्ही काय करायचं? मल्टिप्लिकेशन करा. हे 2 असं आहे तसं जागेवर प्लस किती होणार आहे? 28. मग 2 + 28 झाले 33 0 30. मग 3 0 30 किती नंबरला आहे? 3 नंबरला ऑप्शन आहे. बघा अशा प्रकारे आपण हे सोडवलं. एकदम सिंपल क्वेश्चन होता, फक्त याच्यामध्ये बोर्ड मार्कचा रूल जो आहे तो फॉलो करणं गरजेचं आहे. तुम्ही घाई गडबड केली तर तुमचं उत्तर चुकू शकतं. 2018 मध्ये हा क्वेश्चन आला होता, त्याचं उत्तर काय येणार आहे? 30 येणार आहे. एवढं सिंपल पद्धतीने आपण सोडवलंय. नेक्स्ट सम बघू. आपण तिसरं सम पाहूया. तिसरं सम काय दिले ते आपण आता पाहणार आहोत. या ठिकाणी बघा, इन अ कोड 439 = 934, 647 = 746, 197 = 791, then 573 = question mark. आता बघा हे नंबर का आले, कशासाठी आले हे बघणं गरजेचं आहे. आता 439 आणि 9 मध्ये डबल केलं का रे? मग डबल केल्यानंतर नाही येणार आहे का? नाही. आता आपण जर ह्याचं जर डबल केलं तर काय येणार आहे? 8 7 8 येणार आहे. मग हे आहे का आन्सर? नाही. मग आपण ऍडिशन करून जर त्यामध्ये तोच नंबर जर आपण केला तर नाही, म्हणजे ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं तरी आपलं येणार नाही, ऍडिशन केलं तरी सुद्धा येणार नाही. मग आता काय केलं असेल यांनी? हे क्वेश्चन बघितल्यानंतर आपल्याला नीट लक्षात येतं. क्वेश्चन त्यासाठी नीट पाहणं गरजेचं आहे. आता अशा टाईपचे पण एकदम हा क्वेश्चन बघितलं खूप सोपा आहे, खूप इझी आहे, पण त्या क्वेश्चन कडे जर आपण नीट पाहिलं तर आपल्याला लक्षात येणार आहे. बघा इथं 4 दिले 1 नंबरला, इकडे 3 नंबरला गेले. मधला नंबर आहे तसाच आहे. हा 9 शेवटला होता, आता इथं पहिल्यांदा आहे. ही ट्रिक सगळीकडे आहे का ते आपण चेकआउट करूया. बघा 6 लास्टला गेलेलं आहे, 4 मधला आहे तसाच आहे. आहे का? आहे. इकडे 7 ओके, इकडं ओके आणि मधला नाही ओके, म्हणजे ही ट्रिक योग्य आहे. मग आपला आन्सर काय आलं पाहिजे बाबा? आता 5 काय केलं पाहिजे? 5 शेवटला गेलं पाहिजे. 7 मधला आहे तसा आणि 3 पहिल्यांदा आला पाहिजे. मग आपला आन्सर 3 7 5 माहित आहे का? हे नाही. हे आहे का? 3 5 7. नीट बघायचं आता. 3 5 7 आहे का? नाही. आपलं काय 3 7 5 आहे. हे आहे का? नाही. मग कोणतं आहे? 4 नंबर 3 7 5. बघा अवघड आहे का काय? काहीच नाही, फक्त क्वेश्चन कडे नीट पाहायचं आहे. नीट पाहिलं की आपल्याला आन्सर ऑटोमॅटिक मिळतं. त्यासाठी क्वेश्चन बघणं गरजेचं आहे. आता आपला हा क्वेश्चन कळाला असेल. आता आपण नेक्स्ट सम बघूया. आता आपण नेक्स्ट सम बघणार आहोत. सम कोणतं आहे आपलं? तर 4th नंबर आहे. इन अ कोड 11 म्हणजे 1 1 = 1 to 1, त्यानंतर 15 2 to 5 and 30 900, then 25 = question mark. आता बघा या ठिकाणी तुम्ही पाहिल्यानंतर आता या ठिकाणी कोणती ट्रिक वापरायची, काय वापरायची? एक तर आपल्याला नंबरिंग मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ऍडिशन करून बघायचं, सबट्रॅक्शन करायचंय, मल्टिप्लिकेशन करायचं, डिव्हिजन करायचं, स्क्वेअर आणि क्यूब हे सुद्धा करून पाहायचं आहे. मग आता बघा इथं मागासारखं आपलं होणार आहे का? इकडे 1 इकडे 1 इकडे करून तर मध्ये 2 आलेला आहे. तसं आहे का? आपण चेक करूया. इकडे 1 इकडे 1 आणि मध्ये 2 असं आहे का? नाही. इकडे काय 15 ला फक्त 5 आलेलं आहे, इकडे शेवटला इकडे 2 2 वेगळं आहे. आता इकडे 30 ला तर वेगळंच आहे. मग आता हे काय असणार आहे? कोणते नंबर असणार आहेत? हे आपल्याला पाठ असेल तर एकदम इझी आहे, पाठ नसेल तरी घाबरायची गरज नाही, टेन्शन घ्यायची गरज नाही. आपल्याला हे नंबर बघितल्यानंतर कळतं की काय आहे. आता 11th स्क्वेअर बऱ्याच जणांना पाठ आहे. 11th स्क्वेअर काय तो 121. ओके, मग हा स्क्वेअर आहे का याचा 11th स्क्वेअर 121 आहे. मग आता 15चा स्क्वेअर हा आहे का? हे आपल्याला माहिती आहे. 15चा स्क्वेअर काय येणार आहे? 2 to 5 येणार आहे. 30चा स्क्वेअर तर सगळ्यांना माहिती आहे. 30चा स्क्वेअर काय 900 आहे. तर मग आपल्याला काय काढायचं आहे? तर 25चा स्क्वेअर काढायचा आहे. आता 25चा स्क्वेअर मग काय येणार आहे? 25चा स्क्वेअर बऱ्याच जणांना पाठ नसतो किंवा काय. मग आता बरेच जण काय करतात की चला 5 तुम्हाला सांगितले शेवटला 5 असतं म्हणजे स्क्वेअरला इकडं 5 घेऊन टाकायचं. मग बरेच जण काय करतात 5 to 5 करतात. असं करायचं नाही. मग इकडे 5 to 5 75 6 to 5 आणि इकडे 600 आहे. मग तिन्हीपैकी कोणतं असणार आहे? मग आता आपल्याला 25चा स्क्वेअर काढायची मेथड मी तुम्हाला सांगितले ट्रिक मध्ये कशा प्रकारे आपण सिंपल पद्धतीने स्क्वेअर काढू शकतो. आता ह्याचा स्क्वेअर काय येणार आपल्याला माहिती आहे 25 म्हणजे इकडे काय ऑप्शन नंबर 3 625 हा 25चा स्क्वेअर आहे. हे याचं उत्तर झालं. बघा किती सिंपल पद्धतीने म्हणजे स्क्वेअर सुद्धा विचारतात. ठीक आहे. आता हे सम तुम्हाला कळत असेल. आता नेक्स्ट सम आपण पाहूया. नेक्स्ट सम काय दिले या ठिकाणी? बघा इन अ कोड 4 = 19
7 is equal to 52, 12 is equal to 147, then 9 is equal to question mark. ह्या ठिकाणी ऑप्शन बघा 81, 84, 90, 85. ओके, हा झाला 5th नंबर क्वेश्चन. 6th नंबर क्वेश्चन बघा, इन अ कोड 2 is equal to 4, 4 is equal to 8, 8 is equal to 16, then 4 plus 8 divided by 2 is equal to question mark. ह्या ठिकाणी ऑप्शन बघा 8, 6, 10 आणि 12. ह्या ठिकाणी दोन क्वेश्चन तुम्ही नीट व्यवस्थित बघून घ्या. हे जे दोन क्वेश्चन आहेत हे तुमच्यासाठी आहेत. आपण जे शिकलो त्यानुसार आपल्याला करायचं आहे की ह्या ठिकाणी बघा ऍडिशन करून बघायचं, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, त्यानंतर स्क्वेअर आणि क्यूब याचा वापर करून तुम्ही पहिला क्वेश्चन सोडवायचा आणि दुसऱ्यामध्ये तुम्हाला की कोणता रूल वापरायचा हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे तो रूल वापरून याचं उत्तर व्यवस्थित काढायचं आहे आणि याचं उत्तर मला काढून याचं उत्तर कशामध्ये टाकायचं आहे कमेंट मध्ये सांगायचं आहे. याचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगायचं की काय येणार आहे 5व्याचं आणि 6व्याचं सुद्धा. बघा हे जे व्हिडिओ आहेत ते खूप उपयोगी व्हिडिओ आहेत. आता आपली एक्झाम जवळ आलेली आहे. आपल्या एक्झाम मध्ये आपल्याला टॉप करण्यासाठी, चांगले मार्क घेण्यासाठी हे व्हिडिओ खूप युजफुल आहेत. आता आज पार्ट 4 पाहिला आपण, उद्या त्याला पार्ट 5 पाहणार आहोत आणि या पार्ट 5 मध्ये आपण वेगळ्या प्रकारचं नेक्स्ट जे आहे लेवल ते बघणार आहोत. बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं तरी लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे छान छान ट्रिक्स तुम्हाला शिकायला भेटतील आणि तुमची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मधला कॉन्फिडन्स अजून वाढणार आहे.